नमस्कार गुरुजनांनो, मी पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपण आपल्या चालू घडामोडी या विषयाच्या अभ्यासासंदर्भात आजचा दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आजच्या आपल्या मूळ चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण आजच्या कोरोना व्हायरसचे अपडेट घेऊया. तर जगभरामध्ये जे काही एकूण बाधितांची संख्या समोर आलेली आहे त्यांची एकूण संख्या आहे 48,94,971. त्याचप्रमाणे जवळपास 3,20,180 इतके जण सुद्धा आपल्या सहवासामध्ये सध्या राहिलेले नाहीत. या संसर्गजन्य आजाराने यांचा मृत्यू झालेला आहे. त्याप्रमाणे या रोगावरती मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा चांगली आहे, ती आहे 19,07,992. आता राज्यानुसार जर आपण या आकडेवारीचा विचार केला तर सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह केसेस समोर आलेले आहेत. तर आपल्या राज्यामध्ये जी काही एकूण बाधितांची संख्या आहे ती आहे सध्या 30,706. त्याचप्रमाणे या रोगावरती मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा चांगली आहे, ती आहे 7,088. या दुर्दैवी अशा संसर्गजन्य रोगामुळे मृत पावलेल्याची संख्या ही महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक असल्या कारणानं सगळ्यांच्याच मनामध्ये एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. तरी असो, तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच हा एक संसर्गजन्य रोग आहे, त्यामुळे जे काही आपल्याला आरोग्य तज्ञांनी वेळोवेळी सल्ला सूचना दिलेल्या आहेत त्याचं योग्य रीतीने पालन करा आणि आपल्या आरोग्याला इतरांमुळे बाधा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. तर आता आपण आपल्या मूळ चर्चेकडे वळूयात. तर आजच्या दैनिक अंक लोकसत्ता या भागामध्ये आपण संपादकीय, अग्रलेख आणि कुतूहल याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आपल्या चर्चेच्या आधी ही बघा किती छान गोष्ट इथे सांगितलेली आहे. तर कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते. आता सध्याच्याच जर परिस्थितीचा विचार केला तर सगळ्यांसमोरच एक खूप मोठी अशी अडचण आहे, जीच की आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. परंतु आपण डगमगून न जाता शेवटपर्यंत आपल्याला याचा सामना करायचाच आहे आणि जे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात तर त्यांना एक दिवस यश नक्कीच प्राप्त होईल. तर त्याचप्रमाणे आपण सध्याच्या परिस्थितीला, त्या परिस्थितीचा आढावा घेत या परिस्थितीशी घाबरून न जाता आपल्याला योग्यरित्या त्यांना सामना करायचा आहे. आपण आपले प्रयत्न हे योग्य दिशेने पुढे सुरू ठेवायचे आहेत. त्याच पद्धतीने आपले जे काही सध्याच्या या वाईट परिस्थितीचा आपल्या अभ्यासावरती काही परिणाम होऊ नये म्हणून आपण आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा सातत्यता राखणे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण परिस्थिती वाईट ही सगळ्यांसाठीच आहे, काही एका दोनांसाठी नाहीये. तर पूर्ण जगभरामध्ये सगळ्या या सध्या कोरोनाने थैमान घातले असल्या कारणानं सगळीच परिस्थिती बिकट झाली आहे. तरी सुद्धा आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून या रोगावरती मात मिळवू शकतो. हाच एक इच्छाशक्ती दुर्दम्य जी काही आहे तर ती आपल्या मनामध्ये बाळगा आणि आपल्या कार्यामध्ये सातत्यता ठेवा, आपल्या अभ्यासामध्ये सातत्यता ठेवा, अशीच एक आपल्याकडनं अपेक्षा मी व्यक्त करतो. तर आज आपण आपल्या संपादकीय या भागामध्ये सुरुवातीला जो काही लेख पाहणार आहोत त्यामध्ये लोककथा 2020 अशा आपल्या संपादक काकाश्रींनी जे काही शीर्षकाखाली आपले ज्येष्ठ मराठी साहित्यक रत्नाकर मतकरी यांचे जे काही आता निधन झालेले आहे तर त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आपण त्यांच्या जीवनाविषयी पूर्ण आढावा घेणार आहोत. तर खूप सुंदर अशा शब्दामध्ये आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय केलं यांच्या जीवनचरित्राचा आपण इथे आढावा घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे सध्या आपले जे काही सरकारने 20 लाख कोटीचा जुमला जी काही आपल्याला आर्थिक मदत देऊ केली आहे तर त्याविषयी आपण सविस्तरपणे यामध्ये चर्चा करून घेणार आहोत की आपले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी समोरच्या भागावरून या लेखामध्ये याच्यावरती काही ताशेरे ओढलेले आहेत तर त्याविषयी आपण चर्चा करूया. तर आपण कुतूहली नेहमी आपल्या पर्यावरण शास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहत असतो. तर आज आपण यामध्ये पाहणार आहोत की आक्रमक अशा प्रजाती आहेत तर त्याविषयी सविस्तरपणे आपण आज माहिती या ठिकाणी घेणार आहोत. तर आजच्या लेखामध्ये खूप सुंदर असे लेख आलेले आहेत तर या सगळ्यांविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करूयात. तर जो काही आपण पहिला भाग पाहणार आहोत त्यामध्ये आहे की संपादकीय, यामध्ये आपण लोककथा 2020 यामध्ये आपले रत्नाकर मतकरी यांच्याविषयी आपण त्यांच्या जीवनाचा आढावा घेणार आहोत. तर रत्नाकर मतकरी हे चांगल्या अर्थाने एक व्यावसायिक असे लेखक होते. त्यांनी दररोज आपले एक बैठक बसून किंवा वयाच्या 17व्या वर्षापासून ते आजपर्यंत तब्बल त्यांनी 64 ते 65 वर्ष सतत असं लिखाण केलेलं आहे. आता इतकं लिखाण करणं म्हणजे स्वतःच्या अंतर्मनामध्ये किंवा आतमध्ये त्यांचा मजकूर असल्याखेरीज हे काही शक्य नाहीये. तर अशा पद्धतीचे जे काही हे मतकरी यांनी जवळपास 1955 साली आकाशवाणीसाठी त्यांनी वेडी माणसं ही श्रुतिका लिहिली होती. तेव्हा मतकरी हे फक्त वयाच्या अवघ्या 17 वर्षाचे होते.
आता त्यावेळी आकाशवाणीसाठी अनेक असे मातब्बर लिहित आणि लोक ते चवीने ऐकत सुद्धा होते. तर ही बाब लक्षात घेतल्यास असं आपल्याला आढळून येतं की मतकरी यांनी जे काही त्यांचं यशाचं एक रहस्य आहे किंवा महत्त्व आहे ते आपल्याला कळून येईल. आता पुढे त्यांनी बरेचसे असे कार्य केलेले आहे ज्यामध्येच की आपण भारतीय विद्याभवनाच्या एकांकिकांच्या स्पर्धासाठी विजय तेंडुलकर आणि मतकरी हे प्रथम लिहित होते. तर त्यांची जी काही पहिली एकांकिका होती ती आहे शर्वरी ह्या नावाची. तर ही तेंडुलकरांच्या संपादकीनाखालील एक वसुंधरा या मासिकामध्ये सगळ्यात आधी प्रसिद्ध झाली होती. आता त्याबद्दलची कृतज्ञता मतकरी यांनी आपली अस्वस्थ रात्र आणि इतर एकांकिका हा संग्रह तेंडुलकरांना अर्पण करून व्यक्त केला होता. आता यामध्येच एक असा विरोधाभास आहे किंवा एक यांच्या तेंडुलकर आणि मतकरी यांच्यामध्ये जे काही एक सुप्त अशी स्पर्धा होती तर त्याविषयी आपल्याला संपादक काकाश्रींनी एक इथे गंमत सांगितली आहे तीच की तेंडुलकर हे मतकरीचे समकालीन होते. आता गंमत म्हणजे अशीच की दोघांनीही विविध विषयावरती नाटके हे विविध रूपामध्ये लिहिलीच आहेत. आता दोघेही उत्तम नाटककार आणि सुप्रसिद्ध ते सुविख्यात असेच होते. तरी त्यांच्यामध्ये एक सुप्त अशी स्पर्धा होती कारण तेंडुलकरांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेले जे काही प्रचंड मान्यतेबाबद्दल मतकरींच्या मनामध्ये असली थोडीफार जी काही ईर्ष्या आहे त्यांच्या बोलण्यातून क्वचित डोकावते सुद्धा. आता तेंडुलकरांच्या तोडीचे किंबहुना त्यांच्याहूनही बहुविध विषय किंवा असे सादरीकरणाचे निरनिराळे प्रकार किंवा लीलया आपण जे काही म्हणतो त्या हाताळून आणि सांख्यिकदृष्ट्या तेंडुलकरांपेक्षा सुमारे दुप्पटच त्यांनी नाट्य कर्तृत्व गाजवूनही मतकरींना जो काही सन्मान मिळायला हवा होता तो एक मिळालेला नाही अशी सुद्धा एक खंत आपल्या संपादक काकाश्रींनी इथे व्यक्त केलेली आहे. ती सगळ्यांच्याच मनामध्ये ही एक खंत राहील म्हणा. परंतु याबद्दल ही जी काही एक मानवी जीवनामधील आपली एक कलात्मक अपूर्णता आहे तर याविषयीच आपण सगळ्यांनी या गोष्टीचा एक विचार सुद्धा केला पाहिजे. आता त्याचप्रमाणे जर आपण त्यांच्या जीवनाविषयी अधिक आढावा जर घ्यायचा झाला तर सुमारे 70हून अधिक नाटके त्यामध्ये 22 बालनाटके, असंख्य अशा एकांकिका, त्यानंतर 20 कथासंग्रह, 3 कादंबऱ्या, 12 लेखन संग्रह तसेच माझे रंगप्रयोग सारखे आपल्या रंगभूमीवरील जे काही आहेत कामाचे त्यांनी आत्मचिंतनपर पुस्तक, वृत्तपत्र सादरीकरण अशा विविध जे काही त्यांनी आपल्या मराठी साहित्यामध्ये भर घातली आहे त्यावरच आपले दूरदर्शनवरील जे काही शरदाची चांदणी किंवा गजरा यासारख्या कार्यक्रमाचे ते सादरकर्ते होते आणि नर्मदा बचाव आंदोलन व निर्भय बनो आंदोलनामधील त्यांचा सहभाग सुद्धा सक्रिय होता. आता माणूस आणि त्यांचे जगणे हा त्यांचा नेहमी कुतूहलाचा व जिज्ञासेचाच एक केंद्रबिंदू बनलेला होता. तर लोककथा 78 हे त्यांचे नाटक दलित शोषणतेच्या वंचनेला एक वाचा फोडणारं अशाच पद्धतीचं होतं. आता हे नाटक ज्या काळामध्ये लिहिलं गेलं त्या काळातला काय आजूबाजूचा माहोलही या वंचनेमध्ये किंवा या परिस्थितीमध्ये अस्वस्थ असा झालेला होता. आता त्यामध्येच की डोंबिवलीमधील एका सत्य घटनेवर आधारित जी काही त्यांनी जोळ ही कादंबरी आणि त्यावर आधारित माझं काय चुकलं यासारखे किंवा स्त्री-पुरुष संबंधांचा अन्वय लावणारे यांनी खोल खोल पाणी सारखे जे काही नाटक केलेले आहेत. मग त्यामध्ये आपण एड्स सारख्या रोगाचा मानसिक आणि भावनिक आलेख त्यांनी चितारलेला आहे. तन मन सारखी नाटके ही त्या अनुषंगाने त्यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. परंतु मतकरींनी त्या विषयाचा सखोल वेध घेण्याचा कसा प्रयत्न केला आहे तर हे बघणं इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता त्यांच्या विषयांचं जे काही एक वैविध्य आहे त्यांच्यातील कायम जिवंत लेखकाचं एक दर्शन आपल्याला सगळ्यांनाच घडून येतं. आता काही विषयावर ते खेळकर दृष्टिकोनातूनही पाहत असतात. आता त्यामध्ये जर त्या अनुषंगाने आपल्या उदाहरणादाखल बघायचं झालं तर जावाई माझा भला, 4 दिवस प्रेमाचे यासारखी नाटकं सुद्धा आपल्या प्रत्ययाला येतात. तर घर तिघांचं हवं हे जे काही यांचं एक नाटक आहे ताराबाई मोडक यांच्यासारखा बाल शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान असणाऱ्या या महनीय व्यक्तिमत्वाच्या व्यक्तिगत आयुष्यातील व्यथा-वेदना सुद्धा चित्रित करतात. तर इंदिरा गांधी सारख्याच्या वादळी राजकीय व्यक्तिमत्वाचा एका विशिष्ट कालखंडाचा वेध घेत त्यांनी इंदिरा या नाटकात सुद्धा प्रसिद्ध त्यांचं एक आढावा घेतलेला आहे इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाविषयी. तर माध्यमांवर काय आहे की मतकरी एक विशेष प्रांत किंवा पु. ल. जे काही देशपांडे आहेत आपल्या पु. ल. यांचा असामी असामी व्यक्ती किंवा वल्ली यासारखे जे काही कथात्मक लेखनाचे त्यांनी उत्तम प्रकार कसं नाट्य रूपांतर करण्यामध्ये सुद्धा ते एक यशस्वी झाले होते. तर पु. ल. सारखे जे काही बहुआयामी किंवा आपण म्हणू चतुरस्त्र लेखकाला नव्या रुपड्यामध्ये आणताना आणि मूळ जी काही एक वास्तूला जराही धक्का पोहोचणार नाही याची खबरदारी तर घेतलीच.
शिवाय त्यांनी जे काही लेखन केलं आहे ते पुलंनीच केले असावे असे वाटावे इतक्या प्रखरतेने त्यांनी त्यामध्ये उतरवलं होतं. तर याच ठसठशीत अपवाद म्हणजे काय की पुलंवरील जे काही 2 भागामधील भाई, व्यक्ती ती वल्ली हा चित्रपट. आता त्याने पुलंला तर न्याय दिलाच नाही पण मतकरींच्या लेखन पुण्याईची सुद्धा एक हटवली आहे. तर मतकरींनी जे काही त्यांच्या लेखनामध्ये विविध प्रकार हाताळले असले तरी त्यांची एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्या लेखन प्रकारावर इतर लेखन प्रकाराचं काही कधीच कलम केलेलं नाही. आता वेगवेगळ्या लेखन प्रकाराची जे काही मूलभूत तत्त्वे लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्याशी प्रामाणिक राहत त्यांनी सर्व लेखन केलेलं आहे. आता त्यामुळेच काय झालं की कथा, कादंबरी किंवा सदर लेखन असो हे त्यांचे लेखन त्या त्या माध्यमांची निकड पूर्ण करणारच राहिले. आता याची संमिश्र भेद कधीच झालेली नाहीये. अगदी एकांकिका किंवा पूर्ण लांबीचे नाटक त्यांच्या वेगवेगळ्या गरजा आणि वैशिष्ट्ये यांचाही त्यांनी कधी गल्लत केलेली नाही. आता गूढ कथा हा प्रकार त्यांनी मराठीमध्ये रुजवायचा प्रयत्न केला, परंतु तो कथाकथनाच्या कार्यक्रमापलीकडेही वाचकामध्ये रुजला नाही. आता मराठी वाचकाची त्याप्रती असलेली अनास्था याला कारण असावी असं आपण मानूयात. परंतु यांच्या जोडीला जे काही मतकरी हे तीव्र सामाजिक भान असलेले लेखक होते ही बाब आवर्जून लक्षात घ्यावी लागते. आता तेंडुलकर आदी लेखकानंतर जे काही मराठी साहित्य विश्वामध्ये एक सर्वाधिक शांतता नांदू लागली आता तिचा अत्यंत हवाहवासा भंग मतकरी यांनी केला होता. तर ते मेधा पाटकरांच्या नर्मदा बचाव आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी होते. त्याचप्रमाणे काय निर्भय बनव आंदोलनाचे ते एक आघाडीचे कार्यकर्ते तर होतेच. आता तीव्र सामाजिक व राजकीय विषयावरील आपली परखड मते व्यक्त करताना त्यांनी काही कोणाचा विचार केलेला नाहीये. तर लेखन आणि सामाजिक कार्य यांचा संगम पुढे गांधी अंतिम पर्व या नाटकामध्ये आपल्याला झालेलं सुद्धा दिसून येतो त्याच्या. अशा बांधिलकीची म्हणून एक किंमत तर द्यावीच लागते ती मतकरींनी मोजली. आता इतकेच काय मोठे नाट्य कर्तृत्व त्यांच्या पाठीशी असूनही ते नाट्य संमेलनाचे कधी अध्यक्ष होऊ शकले नाहीयेत. तर साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना खूप उशिरा म्हणजे जवळपास 75 वय वर्ष त्यांचा असताना मिळाला होता. तर सतत कार्यरत असणे हा त्यांचा एक स्थायीभाव होता. त्यामुळे काय झालं की शेवटपर्यंत त्यांचे लेखन, वाचन किंवा चिंतन, मनन या गोष्टी तर कायम त्यांच्यासोबत होत्याच. आता मतकरींचं जर आपण लोककथा 78 हे जाती व्यवस्थेवर भाष्य करते. त्यानंतरचे जे काही त्यांनी 42 वर्षामध्ये सामाजिक भेदव्यवस्था बदलत गेली. आता तिला धर्माचा आणि अर्थाचाही आधार मिळाला, परंतु सध्या या कोरोना विषाणूचे शून्य करणाऱ्या वास्तवातून हीच एक नवी जातव्यवस्था आपल्याला उठून दिसते. तर श्रीमंतांनी विमानातून आणलेला हा विषाणू उपाशीपोटी जे काही मायगावी निघालेले शेकडो अभागींना रस्त्यामध्येच एक चिरडत असतो, तेव्हा आपण लोककथा 2020 असंच या ठिकाणी एक त्यांनी म्हणूयात की सध्या 2020 या वर्षामध्ये कशा पद्धतीने लोककथा 2020 ही लिहिल्या जाईल किंवा भविष्यामध्ये याविषयी काय चित्रण केले जाईल याचं सुद्धा एक वास्तविक वर्णन आपल्याला संपादकांनी इथे आपल्या दृष्टीस आणून दिलेलं आहे. तर असो आपले जे काही रत्नाकर मतकरी यांनी मराठी साहित्यामध्ये खूप मौल्यवान असे योगदान दिलं आहे तर त्याबद्दल आपण त्यांना एक श्रद्धांजली अर्पण करूयात. तर आजच्या भागामध्ये आपण लोककथा 2020 यामध्ये आपले ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्याविषयी सविस्तरपणे जाणून घेतलं आहे. तर आता आपण आपल्या पुढील लेखाकडे वळूयात की तेच आहे समोरच्या बाकावरून. यामध्येच जो काही एक 20 लाख कोटीचा जुमला या शीर्षकाखाली आपले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी जे काही सरकारने जी आपल्याला आर्थिक मदत दिली आहे त्यांच्याविषयी जे ताशेरे ओढले आहेत तर त्याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. आता अतिरिक्त त्यांचा मूळ मुद्दा असा आहे की अतिरिक्त खर्चासाठी जी काही साधने किंवा महसूल कुठून आणणार यावर आपल्या सरकारने काही एक उत्तर दिलेलं नाही. आता अतिरिक्त उसनवारी केली तरच अतिरिक्त खर्च शक्य आहे. ती सरकार करणार नसेल तर मग आपण जे काही म्हणतो की 30,42,230 कोटी या अर्थसंकल्पीय जे काही खर्चाला चिकटून राहण्याशिवाय आपल्याला दुसरं काही पर्याय नाहीये. त्यामुळेच काय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या आर्थिक तरलता स्वतःच्या आर्थिक प्रोत्साहन मदत योजनेच्या नावाखाली सरकार खपवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा त्यांनी तो एक मार्ग स्वीकारला आहे का अशीच एक सगळ्यांच्या मनामध्ये खंत आहे किंवा एक प्रश्न निर्माण झाला आहे. तर आता जो काही अर्थसंकल्प 2020-21 जेव्हा सरकारने मांडला तेव्हा त्यात काय चालू वर्षामध्ये 30,42,230 कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन होतं. परंतु काय झालं की महसुलात जी काही तूट येत होती त्यामध्ये 7,96,337 कोटी रुपये कर्जाच्या मदतीने मार्ग काढला जाणार होता. त्यामुळेच वित्तीय तूट ही काही एकूणच राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळपास किती आहे 3.5% होती.
आता एकूण जे काही उत्पन्न आहे ते आपण 30,42,230, त्याचप्रमाणे महसुलातील तूट जी आहे ती 7,96,337, म्हणजे जवळपास 3.5% ही असल्या कारणानं आता या कोरोना विषाणूच्या अनुषंगाने हे सगळं आर्थिक गणितच जे काही आहे ते कोलमडून टाकलेलं आहे. तर आताच्या सध्या वास्तविक परिस्थितीचा कुठलाही अर्थतज्ञ जर आपण त्यांचा एक विचार घेतला तर त्याविषयी त्यांचं असं मत असेल की जे काही सध्या 7,96,337 कोटी रुपयाच्या कर्जाने काही सुद्धा भागणार नाही. तर भारताला आता जास्त उसनवारी करावी लागणार आहे, पण सरकार मात्र ही वास्तव सतत नाकारत आहे. आता 8 मे रोजीच काय झाले की सरकारने आपले बरेचशे आढावे घेऊन उसनवारी करावी लागेल याची कबुली तर दिलीच, परंतु ही उसनवारी जी काही आहे ती 4.2 लाख कोटीच्या घरातली असेल. ती अतिरिक्त उसनवारी असणार आहे, म्हणून एकूण कर्जाचा बोजा हा किती 12 लाख कोटीचा आहे. आता जरी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे जे काही आपले आकडे आहेत ते आधीचेच गृहीत धरले तर वित्तीय तूट ही जवळपास 5.3% जाणार आहे. आता यामध्येच आपल्या अर्थमंत्र्यांनी असं एक मत मांडलं आहे की हे जे काही सध्या सरकार उपाययोजना करत आहे ती केवळ एक छिद्र बुजवणेच असंच आहे. पूर्णपणे नवीन किंवा पुनरावृत्ती जे काही म्हणतोय आपण त्याविषयी त्यांनी इथे भाष्य केलं आहे. तर ही जी काही केवळ छिद्र बुजवण्याची प्रवृत्तीमध्ये त्यांनी अशा पद्धतीने मत व्यक्त केलं आहे की जादाची उसनवारी ही तेव्हाच आर्थिक मदत योजनेचं सदस्य पात्र ठरते जेव्हा त्यातून रोख पैसे दिले जातात. आता समाजाच्या तळागाळामधील जे काही गरीब कुटुंबांना ते पैसे मिळतात व त्यातून अर्थव्यवस्था ही पुन्हा वेग घेते. पण सध्याच आपल्याला वास्तविक असं कोणतंही चित्र दिसत नाही आहे. तर त्यानुसार काय आहे की जवळपास 4.2 लाख कोटीची जी काही अतिरिक्त कर्ज रक्कम ही केवळ छिद्र किंवा जे काही आता फरक पडलेला आहे याच्यामध्ये तुटीमध्ये राजकीय तुटीमध्ये, तर ही फक्त फरकाच्या ठिकाणी बुजवण्यासाठी वापरली जाणार आहे काय? तर हा सुद्धा एक सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. आता यामुळेच काय झालंय की जे काही अंदाजित कर महसूल व निर्गुंतवणूक रकमेमध्ये मोठा फटका बसलेला सरकारला पाहावा लागणार आहे. कारण हा जर फरक आपण लक्षात घेतला तर जवळपास 4.2 लाख कोटी गृहीत धरला तर या अतिरिक्त अशा उसनवारीतून केवळ तेवढं एक मोठं छिद्रच बुजवलं जाणार आहे. आता ते टाळता येण्यासारखं सुद्धा नाहीये. पण याविषयी अर्थतज्ञांचं असं मत आहे की जवळपास 4.2 लाख कोटी म्हणजे काही आर्थिक मदत योजनेचा भाग आपल्याला म्हणताच येणार नाहीये. आता सरकार इतर वस्तूच्या खर्चामध्ये जे काही कपात करणार असल्याचे आपल्याला ऐकवीत नाही सुद्धा. आता जी कपात सांगण्यात आली आहे त्यातून सरकारचे आपले 41,490 कोटी रुपये वाचतील. तर ते COVID-19 जे काही संबंधित खर्चासाठी उपलब्ध होतील, परंतु ही जी काही रक्कम आहे ती केवळ मूळ पातळीवरचाच खर्च भागवणार आहे. त्यामुळे त्याला आपण आर्थिक मदत असे म्हणणं तरी आपलं सध्या साजेसं नाहीये. कारण या जे काही 41,490 कोटी रुपयांमधनं जे त्यांचे मूलभूत अशा गरजा आहेत त्याच फक्त भागवल्या जाणार आहेत. तर सरकारच्या या सगळ्या उपाययोजनाला आपण आर्थिक मदत नव्हे तर फक्त आर्थिक तरलता असंच एक त्यांनी संबोधलं आहे. तर सरकारने जे काही सध्या 1.7 लाख कोटीची आर्थिक योजना 25 मार्चला जाहीर केली होती. आता त्याला त्यांनी आर्थिक मदत असे नाव का दिले हेच आपल्याला कळायला मार्ग नाही. कारण काय आहे की प्रत्यक्षात 60,000 कोटी रुपये रोख हस्तांतर व त्यामध्ये 40,000 कोटीचे धान्य, जे की त्यांनी याआधीच उल्लेख केलेला नव्हता. आता एवढ्या गोष्टी त्यामध्ये जास्त आहेत, त्यामुळेच काय हे जवळपास 60 आणि 40,000 म्हणजे हे झाले की 1 लाख कोटी रुपये इतके या मदत योजनेचं मूल्य आहे. परंतु यामध्येच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेली जी काही आर्थिक तरलता सरकार स्वतःच्या आर्थिक प्रोत्साहनपर मदतीसाठी किंवा या योजनेच्या नावाखाली खपवत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी हा लक्षात घ्यायचा आहे की तरलता व खर्च यामध्ये ज्या काही यांच्या संकल्पना आहेत त्यामध्ये संकल्पनात्मक जो काही फरक आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. की तरलता म्हणजे काय की तरलता ही पुरवठ्याच्या बाजूने उभी केलेली व्यवस्था असते, तर आर्थिक प्रोत्साहन योजना ही काय मागणीच्या बाजूने उभी केलेली व्यवस्था असते. आता इथे तरलता म्हणजे आपण लक्षात घ्या की पुरवठा जो काय आहे त्याच्या बाजूने उभी केलेली एक व्यवस्था आहे आणि आर्थिक प्रोत्साहन योजना काय मागणी म्हणजे जे की आपण डिमांड अँड सप्लाय म्हणतो. या पद्धतीने या संकल्पना आपल्याला जर समजून घेतल्या तर रिझर्व्ह बँकेने जे काही आता 27 मार्च रोजी जवळपास 5.24 लाख कोटी रुपयाची तरलता तर दिली. आता त्या बदल्यात बँकांनी त्या तारखेपासून
4.14 लाख कोटी रुपयाची रक्कम या मध्यवर्ती बँकेकडे आणून ठेवली आहे. आता हा युक्तिवाद आपण सरकारच्या बाजूने किती ताणायचं ठरवलं तरी सुद्धा जी काही अतिरिक्त तरलता ही अतिरिक्त कर्जात रूपांतरित करून त्यालाही सवलतीचा दर लावून ते निर्लेखित केले तर सदर व्याजाचे अनुदान किंवा जे काही निर्लेखित रक्कम ही आर्थिक प्रोत्साहन मदत योजना आहे असे म्हणता येईल. परंतु काय आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये जे काही आपल्या जर-तरच्या गोष्टी आहेत, तर मूळ मुद्दा असा आहे की जे काही थकीत कर्ज हे 25 मार्चला जवळपास 103.8 लाख कोटीवरून 102 लाख कोटी एवढं झालेलं आहे. तर यामध्येच आपल्या पंतप्रधानांनी 12 मे रोजी 20 लाख कोटीची जी काही आर्थिक प्रोत्साहन योजना जाहीर करून वृत्तपत्राचे जे काही मथळे मिळवले असतील किंवा यांनी जो काही एक आपला आर्थिक मदत देऊ करण्याचा यांनी अनुसंधान साधलं आहे. परंतु 13 मे रोजी त्या सगळ्या जे काही आपल्या पंतप्रधानांनी आर्थिक योजना जारी केली आहे, या सगळ्या योजनेचा तपशील देण्यासाठी आपले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 13 मे पासून सुरुवात केली. पण तोपर्यंत जे काही शेतकरी म्हणा किंवा स्थलांतरित लोक आहेत, ते नोकरीवरून सुद्धा काढले गेलेले आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपसे त्यांचे उद्रेक सुद्धा घडलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठा फटका बसला आहे तोच की आपले लघु व मध्यम या उद्योगांना. आता आपल्या देशामध्ये या उद्योगांची संख्या जवळपास 5.8 कोटी एवढी आहे. आता याशिवाय ज्या लोकांची हातातोंडाची गाठ आहे, त्या गरीब कुटुंबांना फटका तर बसलाच आहे. परंतु या सगळ्यामुळे काय झाले की मध्यम वर्गाच्या हातातला सुद्धा पैसा संपला व त्यांना उपासमारीची सुद्धा वेळ आली आहे. किंवा आता त्यांना जे काही आपले उसनवारी म्हणू किंवा एकीकडनं पैसे घ्यावे लागते किंवा त्यांना जे कर्ज घेण्याची सध्या त्यांच्यावर परिस्थिती आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्येच आपल्या अर्थमंत्र्यांनी स्थलांतरित कामगारासाठी जे काही अन्नधान्य हे 2 महिने मोफत देण्याची जाहीर केले आणि त्याचा खर्च आपल्याला सांगितलाय की जवळपास 3.5 कोटी रुपये म्हणजे 3,500 कोटी रुपये एवढा आहे. आता पहिल्या टप्प्यातील जर आपण उपाययोजनांचा आढावा घेतला त्यामध्ये सरकारने जवळपास 3,60,000 कोटी हा अतिरिक्त खर्च त्यांनी दाखवला आहे. परंतु या सगळ्या आकड्यांच्या या जंजाळामध्ये मुख्य प्रश्न हा बाजूलाच पडतो आहे. तर तो आहे की अतिरिक्त खर्च हा तेव्हा शक्य असतो जेव्हा अतिरिक्त महसूल व साधने हाताशी असतात. जर आपल्या अतिरिक्त महसूल किंवा साधनेच आपल्या हाताशी नाहीये तर जे की यांनी 30,42,230 कोटीच्या अर्थसंकल्पीय खर्चाला चिकटून राहण्याशिवाय आपल्याला काही पर्यायच नाही. आता याविषयी सरकारला प्रश्न विचारल्यानंतर की अतिरिक्त खर्चासाठी तुम्ही साधने किंवा महसूल कुठून आणणार आहात, तर याविषयी आपल्या सरकारने काही सुद्धा त्यांच्याकडनं एक उत्तर मिळालेलं नाही. आता या ठिकाणीच एक मूळ मुद्दा हा लक्षात घ्या की जर अतिरिक्त दायित्व नसेल तर अतिरिक्त खर्च भागवणे सुद्धा शक्य नाहीये. तर त्यामुळेच काय की याचा अर्थ आपण तर्कसंगत जर विचार केल्यास असा होतो की सरकारने कुठलीही आर्थिक किंवा प्रोत्साहनपर मदत जाहीर केलेली नाही. आता जगात सगळीकडे अतिरिक्त दायित्व हे आर्थिक प्रोत्साहन योजनेचा प्रमुख घटक असतात. परंतु जास्त उसनवारी करा व जास्त खर्च करा. जर उसनवारी सुसह्य पातळीच्या बाहेर गेली तर अतिरिक्त या दायित्व किंवा तुटीमुळे नोटा छापणे हाच एक मार्ग उरणार आहे. त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. तर ही जी काही अतिरिक्त उसनवारी नसताना अर्थचक्राला गती देणारी आर्थिक प्रोत्साहन किंवा मदत योजना असू शकत नाही. तर 20 लाख कोटीची योजना हा आणखी एक जुमलाच आहे. पण असे जुमले करण्यातच स्वयंपूर्ण म्हणजे आत्मनिर्भर आहोत का? हा सुद्धा सगळ्यात मोठा एक प्रश्नचिन्ह आपल्या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने आपल्या 20 लाख कोटीचा जुमला या लेखामध्ये आपले भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी जे काही एक लेख लिहिलेला आहे तर याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेतला आहे. तर आता आपण आपल्या पुढील चर्चेकडे वळूयात. तो आहे की कुतूहल. आपल्या पर्यावरण या विषयाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून नेहमी यामध्ये आपण अनेक नवीन असे घटक अभ्यासत आहोत. तर आज आपण पाहणार आहोत आक्रमक प्रजाती यांच्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. आता आक्रमक प्रजाती म्हणजेच काय की आपण अनेकदा सजीवांमधील एखादी प्रजाती तिचा मूळ प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात येते किंवा आणली जाते. मग ती तिथे रुजते, वाढते किंवा त्यांचा ते आपला स्वतःचा प्रसार करू लागते आणि इतर स्थानिक प्रजातींना तिथे वाढू देत नाही. अशा प्रजातींना आपण काय म्हणतो? आक्रमक प्रजाती म्हणतो. जेच की आपल्या एखाद्या तळ्याकाठी सहज जर आपण चक्कर मारली तर तिथे काही ठिकाणी आपण संपूर्ण तळे व्यापलेली जलकुंभी किंवा काय वॉटर साय आय थिंक आपण त्याला जे म्हणत असतो. तर एक विशिष्ट प्रकारची वनस्पती आढळून येते. तर आपल्या आजूबाजूच्या परिसरात फेरफटका मारला असता आपल्याला रंगीबेरंगी अशी फुलांनी बहरलेली घाणेरी किंवा जे काही इतर वनस्पती असतील हे सुद्धा दिसते. परंतु जलकुंभी असो किंवा घाणेरी
या प्रजाती भरपूर प्रमाणात पसरलेल्या आपल्याला दिसून येतात. यांनाच आपण काय म्हणतो की आक्रमक प्रजाती असं म्हणू असतो, म्हणजेच की ज्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. आता याविषयी जर आपण एका अहवालाचा आढावा घेतला तर झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेच्या 2017च्या अहवालानुसार काय आहे की भारतात आक्रमक प्राण्यांच्या ह्या 157 प्रजाती आढळून आलेल्या आहेत. तर त्यापैकी जवळपास 58 प्रजाती जमिनीवर आणि गोड्या पाण्यात, तर 99 प्रजाती या खाऱ्या पाण्यात आढळतात. आता याबाबत झाडांच्या संख्येचा तर विचारच करायला नको, जे काही आता झाडं जी वाढत आहेत किंवा जे म्हणजे आपण आक्रमक प्रजातीमध्ये मोडतोय. आता आक्रमक प्रजातीचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची विलक्षण प्रजननाची क्षमता असते. आता त्या अतिशय वेगाने आपली संख्या वाढवण्याचा प्रयत्न असतात, जेणेकरून की त्यांचा अधिवास हा अधिक सुखकर व्हावा. कारण कोणत्याही प्रकारच्या खाद्यावर जगण्याची त्यांची क्षमता असते आणि विशिष्ट प्रकारचे खाद्य लागणारे किंवा विशिष्ट प्रकारच्या अधिवासात जगणाऱ्या प्रजाती कधीच आक्रमक ह्या बनू शकत नाहीत. ही सुद्धा गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. तर त्या अनुषंगानेच एक बाब यांच्या आक्रमक प्रजातीविषयी महत्त्वाची आहे, ती म्हणजेच काय की या प्रजाती अशा कुठल्याही प्रकारच्या बदलाला सहजरित्या अनुकूल बदल स्वतःमध्ये घडवू शकतात. ते बदल ते स्वीकारून घेतात. आता बऱ्याचदा हे बदल जनुकीय सुद्धा असू शकतात. आता या आक्रमक प्रजातीचा जर आपण स्थानिक प्रजातीवर वाईट परिणाम जर होतच असतो आणि कित्येकदा त्यांच्यामुळे अनेक स्थानिक प्रजाती या नामशेष सुद्धा होतात. आता त्या भागामधील जैवविविधता ही आक्रमक प्रजातीमुळे धोक्यात सुद्धा येते. ही आक्रमक प्रजाती धोक्यात आल्या कारणाने काय होते की आपल्या परिसंस्थेचा एक समतोलही बिघडतो. आता हे सगळं थांबवण्यासाठी आपण सर्वांनी स्थानिक म्हणा किंवा विदेशी आणि आक्रमक प्रजाती यांची माहिती करून तर घ्यायलाच हवी आणि त्याबद्दल जनजागृती एक घडवायलाच हवी. कारण जर या आक्रमक प्रजातींचा जास्त प्रमाणामध्ये प्रसार झाला तर आपली परिसंस्था जी काय आहे ती धोक्यात येऊन आपली एक जैवविविधता सुद्धा धोक्यात जाण्यासाठी किंवा आपण आपली जैवविविधता टिकवण्यासाठी सगळ्यांनी एक पुढाकार घेतला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण आज कुतुहल या भागामध्ये आक्रमक प्रजाती याविषयी सविस्तरपणे जाणून घेतलेला आहे. तर आजची चर्चा ही तुम्हाला कशी वाटली याविषयी जरूर कळवा. आणि सध्या या टाळेबंदीच्या काळामध्ये आपले मित्रमैत्रिणी सध्या परिस्थितीचा एक आपल्यावरती घाणा घातला असल्या कारणामुळे त्यांना आता बाहेर पडणं शक्य नाही किंवा अभ्यासिका वगैरे जाणं शक्य नाही. तर अशा ज्या काही मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. कारण माझा एकच असा उद्देश आहे की त्यांच्या अभ्यासामध्ये हा कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये. माझ्याच्याने जी एक मदत होते, जी एक मी मदत करतोय, तर ते नेहमी आपल्या चालू घडामोडी याविषयी नेहमी अपडेट राहावेत. तसेच त्यांनी अभ्यासामध्ये जे काही एक सध्या वर्तमानपत्र म्हणा किंवा इतर ज्या अभ्यासिका वगैरे बंद असल्या कारणाने त्यांच्या अभ्यासामध्ये सातत्यता राहावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न आहे. तर तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर जरूर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.